विनंती करतोय फलंदाज आपण त्वरित टीम खांडपे संघ आपले फलंदाज आहेत ते आपण मैदानाच्या आतमध्ये जरीमरी खांडपे ए आपण त्वरित इथे मात्र पाठवून द्यायचे नांदिटणे संघाचे अतिरिक्त खेळाडू इथे उपस्थित होत आहेत. मी खांडपे संघाच्या अतिरिक्त खेळाडूला विनंती करतो की आपण आपला अतिरिक्त खेळाडू पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये येणं इथून मात्र गरजेचं असेल. टीम खांडपे संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपण पाठवून द्यायचे आणि आपले फलंदाज सुद्धा त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. चला फास्ट टीम नांदिटणे टीम पप्पू 11 नांदिटणे संघ त्यांचा एक द अनिकेत शिवलार शो या नावानं आपण स्पर्धा सातत्याने पाहत आलोय आणि एक पॉवरफुल स्पर्धा त्यांची आपण सातत्याने पाहिली आहे. अनिकेत शेलार जे स्वतः आयोजक आहेत त्यांचा संपूर्ण संघ आणि अनिकेत शेलार सुद्धाही मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होत असताना इथून मात्र आपण पाहताय. चला फलंदाज पाठवून द्या. आम्ही वारंवार पुकार दर्शवतोय. खूप सारा वेळ आपण खर्च करतात आयोजक द्या आपण सुद्धा लक्ष या गोष्टीवर आणि कृपया करून सक्त ताकीद द्या संपूर्ण संघाला. चला टायमिंग इथून लावलेलं आहे. चला 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंपल्सरी 3 षटकं इथून मात्र संपूर्ण बंधनकारक असेल आणि चला पंकज भाऊ आपली रजा घेत आहेत. 3 जे षटक आहेत ते तुम्हाला कंपल्सरी 15 मिनिटांमध्ये संपूर्ण गरजेचं आहे. अन्यथा आपला बाउंड्री लाईनवरचा एक खेळाडू कमी केला जाईल आणि त्याला 38 सर्कलच्या हातामध्ये आणलं जाईल. किशोरदादा सुद्धा रजा घेत आहेत. आम्ही आपलंही मनपूर्वक आभारी आहोत. आपण आलात चांगला खेळ दर्शवलात. चला चला नांदेडने संघ 15 मिनिटाचा दिगंबर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक इथून मात्र त्यांनी पटकवलंय. दिगंबर यांना विनंती करतो आपण डायरेक्ट टॉप फ्लोअरला जायचं आहे आणि 2:21 या स्पर्धेला इथून मात्र सुरुवात होतीये. 15 मिनिटं आपण परफेक्टली करूयात. इथून आता काउंट मॅचला होतीये सुरुवात. पंकजी पवार साहेबांना मी विनंती करू आपल्या शुभ से मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण इथून मात्र वितरित करायचं आहे. चला मॅचला करूयात सुरुवात आपण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पुढचाही बॉल यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत सध्या तरी तुम्हाला दर्शवलं गेलंय. व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहताय आणि एक धाव व्हाईट बॉलच्या सुरुवात इथून मात्र अंकित होतीये. धाव फलक जाऊन पोहोचताना इथून मात्र आपण पाहताय 2 षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक धाव इथून मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलचं थोडंसं कंटाळवाणं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. धावसंख्या 3 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. कारण प्रेक्षक राजा असतो त्याला षटकार चौकार पाहायला खूप सारे आवडत असतात. आधीच्या मॅचमध्ये थोडेसे कमी पाहायला मिळाले. या मॅचमध्ये थोड्याशा अशा अपेक्षा प्रेक्षक राजांच्या त्या पद्धतीने लागल्या असाव्या. धावसंख्या 3 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला होता. चांगलं क्षेत्ररक्षणही आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याचा जो मनसुबा होता तो कुठेतरी मात्र थांबा दर्शवला गेला. निर्धावपैकी डॉट बॉलची उद्घोषणा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. नशीब तिथे अनिकेत शेलार आपल्याला पाहायला मिळाले. अन्यथा एक वेगळं चित्र धावसंख्येच्या स्वरूपातलं इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. निर्धावपैकी डॉट बॉल आपण सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मयूर इथे मात्र सज्ज होईल. पुढचा बॉल बॅटच्या फेसमध्ये थोडीशी उंची पाहायला मिळाली या चेंडूची. ट्रॅव्हल होतोय चेंडू बाउंड्रीच्या दिशेनं आणि पंचांचा इशारा नो बॉलचा आमच्यापर्यंत ते मात्र पोहोचलाय. अतिरिक्त उंची धारण करणारा बीमर हा चेंडू इथून मात्र आपण पाहिला. ॲक्शन रिप्लेमध्ये इथून मात्र आपण पाहू शकताय. मागणी केली गेली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. मी तिसऱ्या पंचांना विनंती करतोय आपण यायचं.
फेअर डिलेवरी सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे, म्हणजे नो चेंडू नसणार आहे. किती धावा मिळतील तर इथे मात्र गोकुळ सर 2च धावा, 2 धावा इथून मात्र आपल्याला सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना 5 या अंकावर धावफलक सध्या तरी स्थिरावत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी उंची खाली पाहायला मिळाली होती या चेंडूची आणि फटका इथून मात्र फसलाय. अखूट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. कन्वर्ट करत असताना थोडासा त्रास उद्भवला गेला आणि झेल टिपली गेली आहे. विकेट क्रमांक 1 तंबूच्या आश्रयाला. 5 चेंडू झालेत. पोचवतो तुमच्यापर्यंत. पहिला सिंगल, त्याच्यानंतर वाईड, पहिला डॉट. तुम्ही पंच पहिला बॉल डॉट आहे. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर वाईड, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर 2 धावा आणि आता विकेट. तयार. धावसंख्या 4 या अंकावर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव येथे मात्र मिळते आणि एकेरी धावेने धावफलक आता मात्र पुढे सरसावत असताना आपण पाहत आहे 5 या अंकावर. नवीन गोलंदाज कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहत. धावसंख्या 6. चला, खूप सारा वेळ खर्च करताय गोलंदाज सय्या. पुढचा स्ट्रोक. यावेळेस जीवाच्या आकांताने प्रयत्न करतील पण चेंडू निघून जाईल यावेळेस अंतिम क्षणाला. बाउंड्रीच्या पलीकडे पाहायला मिळतोय तुम्हाला चौकार. षटक संपलंय क्रमांक 1 चा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 10. चला, शेवटची 10 मिनिटं तुमच्याकडे आता आहेत. वाजलेले आहेत, आपण संपूर्ण टाइम थोडंसं कट केला गेला आणि तो कट करून आपण परफेक्टली 5 मिनिटांमध्ये हाताळले गेले. 2 वाजून 28 मिनिटं झालेली आहेत आणि 10 मिनिटांमध्ये पुढची 2 षटकं तुम्हाला ही कंपल्सरी डिलिव्हर करावी लागतील. अन्यथा टीम नांदेडने आपला एक खेळाडू आम्ही करूयात इथून मात्र कमी आणि त्याला आमंत्रित करू 38 सर्कलच्या आतमध्ये. द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ऋषिकेशला आणले गेले. एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या फक्त आणि फक्त 10 या अंगावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. चला, घाई करा. गोलंदाज ऋषिकेश मित्रा, टायमिंग लावलेलं आहे. प्लीज आम्हाला मग आपला खेळाडू आता कमी करावा लागेल. 10 मिनिटं आम्ही आधीच म्हटलं की 2 वाजून 28 मिनिटांनी सुरुवात केली गेलेली आहे. जर आपल्या 10 मिनिटांमध्ये झालं नाही तर आता आम्हाला मात्र कमी करावा लागेल. ही चुकी सर्वस्वी आता तुमची असणार आहे. पंच, आपण द्या त्यांना त्या पद्धतीची सक्त ताकीद. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ऋषिकेश सज्ज होतोय. षटकातील हा चेंडू हलक्या हातानं फक्त सिंगल करिता आगेकूच करणारे चेंडू पाहायला मिळतात. याही मॅचमध्ये थोडीशी प्रेक्षक राजाची निराशा पाहायला मिळते. एक धाव दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला इथून मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एक धाव मिळते. एकेरी धावेने धावफलक 11 या अंकावर धावफलक.
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. पुढचाही बॉल सर बॅटनं कन्वर्ट केला गेला होता स्ट्रोक. हो थोडीशी तारांबळ उडती आणि तिथे मात्र फलंदाजाची त्याच पद्धतीनं तारांबळ उडताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. फार काही मिळत नाहीये. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एकच धाव इथून मात्र आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सय्या याही वेळेस निर्धाव फेकी आपण पाहत आहे. डॉट बॉल इथून मात्र अटॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आत्तापर्यंत आपल्या भात्यातील त्यांनी चेंडू फेकून काढले 3 आणि 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा इथे मात्र खर्च करून दिल्या गेल्यात. पुढचा बॉल यावेळेस उचलले गेले, चेंडूला पाठवले गेले बाउंड्रीच्या दिशेनं. पाहायला मिळतो इथून मात्र एक दमखम दाखवणारा फटका. षटकार 6. या अंगावर धावफलक सध्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय पॉवरफुल हिटची गरज होती आणि तो फटका आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहताय एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकाराच्या बढतीने धावसंख्या 18 या अंकावर गरज होती खरं तर या फटक्याची आणि तो फटका मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळाला. डावकुराताच्या फलंदाजाने मैदान पुरं की आम्ही सातत्याने सांगत आलो आहे आणि त्याचा फायदा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जेमे तेमे का होईना पण एक एक धाव पूर्ण करण्याचा प्रयास इथे मात्र हुकलाय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. परतावा लागेल राहुलला तंबूच्या आश्रयाला. ती म्हटलं होतं की धावसंख्या 18 आपला अतिरिक्त खेळाडू इथे बसवलेला आहे. आपण असं वाटत असेल तर दुसरा कोणाला तरी पाठवा किंवा एखाद्या विश्वासातला असेल ज्याला कॅल्क्युलेशन जमत असेल आपण त्याला इथे पाठवू शकता. आमचे गुणलेखक चांगल्या पद्धतीनं गुणलेखन इथे मात्र करतायत. टायमिंग इथून लागलेला आहे. खूप सारा वेळ खर्च करतायत. 2:32 आता मात्र झालेली आहेत. गोलंदाज सज्ज होतोय षटकातील. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये फटका फसण्याची इथून मात्र शक्य वर्तवली गेली होती आणि इथे मात्र फटका फसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं पतन. आधीच्या चेंडूवर रनआउटची विकेट आपल्याला इथं मात्र पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर आता मात्र झेलवाच्या स्वरूपात फलंदाज बाद होत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. चला फलंदाज आपापसात चर्चा आता मात्र कुठल्याही पद्धतीची नकोय. आपण एकंदरीत बघितलं तर सिंगल तदनंतर षटकार तदनंतर रनआउटची विकेट आणि आता मात्र झेलबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. पुढच्या चेंडूवर विकेट आला तर वैयक्तिक हॅट्रिक होणार नाहीये पण टीम हॅट्रिक पाहायला मिळेल. गोलंदाज सय्या. पुढचाही बॉल यावेळेस बाउंड्रीच्या दिशेने सफर करणारा चेंडू अडथळा आला मध्ये क्षेत्ररक्षण झालं आणि क्षेत्ररक्षण होऊन फेकी झाली. तोपर्यंत मिळालेल्या वेळेमध्ये धाव किती कन्वर्ट केली गेली तर फक्त आणि फक्त
एक धाव सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली. धीरजला आणले गेले. आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर ज्याच्या या चेंडूवर एक सिंगल अंकित होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे. बाउंड्राईच्या दिशेनं वेगानं चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. पाहायला मिळतोय चौकार. षटकाच्या अंतिम 2 चेंडूंवर एक रनआउटची विकेट आणि एक झेलबादची विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. धीरज आल्यानंतर एक सिंगल, त्याच्यानंतर चौकार आणि हा तिसरा चेंडू आपण जर का बघितला बाउंड्रीच्या दिशेने जाणारा हाही चेंडू होता. तोपर्यंत वेळ मिळत होता. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड पाहायला मिळाली आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळाला. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय 3 गड्यांच्या मोबदल्यात 25-25. बाउंड्रीच्या नजदीक थोडीशी चूक घडताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सय्यद. धीरज. पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने दिशा दर्शवण्याचं काम पुन्हा एकदा होताना आपण पाहत आहे. पुन्हा एकदा सिंगल मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 3 गड्यांच्या मोबदल्यात 28-28 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. चला अंतिम एक चेंडू आहे. लवकरात लवकर आपण कृपया करून डिलिव्हर करा. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. यावेळेस स्ट्रॉंगली अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. चला नांदिटणेकर, आता जमू नका. काठावर आपण 5 झालात. अगदी काठावर आपण 10 मिनिटांमध्ये षटक संपवलं. त्याबद्दल आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. असाच वेळ पुढच्याही षटकाला द्या आणि लवकरात लवकर चेंडू इथून डिलिव्हर करा. षटक क्रमांक इथून मात्र क्रमांक 3चं संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28-28. गेले. धावसंख्या 28-28. धावसंख्या रोखण्यामध्ये यश सध्या तरी प्राप्त होत असताना इथून मात्र गोलंदाजांना पाहायला मिळतं. खांडपेकरांना पकडून ठेवण्याची जिम्मेदारी सध्या तरी चांगली बजावली गेली गोलंदाजांना. खूप वेळ डावेमध्ये आहे चेंडू. असं वाटलं फुलटॉस आल्यानंतर एक वेगळा स्ट्रोक पाहायला मिळेल. थोडं जास्ती उंची होती आणि ते खेळ करत असताना त्रास इथून मात्र उद्भवला गेला. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. इथून मात्र पाहूयात. भीमर करिता कदाचित असावी उंची धारण केली गेली आहे चेंडूनं. फलंदाजांनी केली आहे का मागणी? येस, फलंदाजांनी मागणी केली गेली आहे. फेअर डिलिव्हरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी मात्र हा रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलाय.
एक धाव सध्या तरी इथून मात्र प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळाली या चेंडूवर. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल हाही खूप वेळ हवेमध्ये, चेंडू फटका फसलाय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. फटका फसेल, परतावा लागेल जेलबाच्या स्वरूपात. न्यू बॅटर प्रेम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या फक्त आणि फक्त 29 या अंकावर. खांडपेकरांना कदाचित म्हणायला हरकत नाही की खांडपेकरांचं चक्का जाम इथे मात्र केले गेले गोलंदाजीच्या मार्फत टीम नांदेडने संघाकडून. आई जरीमरी खांडपे ए संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्या इथून मात्र पाहायला भीतोय. रोहन आहे गोलंदाजी ट्रॅकवर, षटक क्रमांक 34. पुढचा चेंडू घेऊन या बस पहा, आल्या आल्या नवीन फलंदाजाने सुरेख अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये फेकून देतोय चेंडूला सरळ सीमारेषा पलीकडे. षटकार 6. ॲडव्होकेट तेजस भोईर यांचं आवडतं गीत मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं. षटकार पाहायला मिळाला आणि षटकाराच्या वरतीनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 35-35 असं वाटलं की लो स्कोरिंग सामना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल का, पण फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल या षटकाराच्या स्वरूपात पाहायला मिळाली आहे. बॅक साईडला जाणारा चेंडू इथून मात्र आपण पाहताय. नो बॉलचा इशारा पंचांनी दर्शवला गेला आणि नो प्लस पाहायला मिळतोय. इथे मात्र चौकट टोटल 5 धावा. तरी इथून मात्र पाहतोय ओडिसाई बॉल फ्री हिटच्या चेंडूवर फ्री माइंड स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय. आता मात्र हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रेम आलाय. प्रेम न दर्शवता कठोरता दर्शवली गेली आणि आता मात्र या धावसंख्येला नवसंजीवनी देण्याचे काम प्रेमच्या मार्फत. बिग बिग यूज सिक्सर 6. फ्री हिटच्या चेंडूवर कशा पद्धतीने स्ट्रोक कन्वर्ट केला गेला. गोलंदाज सय्यद पुढचा ही बॉल हाही उचलला गेलाय चेंडूला आणि चाललाय चाललाय चाललाय. क्षेत्ररक्षक फक्त एक बहाणा होता, त्याच्या हाताला स्पर्श करून बॅक टू बॅक 2 सिक्सर. कदाचित येस हे गाणं वाजूयात आपण धावसंख्या 52-52 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना
इथं मात्र पाहायला मिळालं, भलेही गडी आत्ता बाद झाला असला तरीही काम जे दिले होतं ते कुठेतरी मात्र अतिशय चोख पद्धतीने पार पाडले गेलं. खांडपेकरांनी याला मागे मुद्दामून थांबून ठेवलं होतं असं कुठेतरी वाटायला आता मात्र सुरुवात झाली आहे. षटक समजा क्रमांक इथून मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 52 52 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असता. इथून मात्र पाहायला मिळतं 52 धावसंख्येचा आपण पार होईल का ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया. चेंज जॉईन होतील तुमच्या समवेत समी ठाकरे सर. एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेक. थँक्यू सो मच तेजस डोबी. थँक्यू सो मच डीजे. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 आणि स्पर्धेतील आजच्या 52 धावा बनवणे आणि 53 धावांचं लक्ष्य आता या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे. उद्याचा लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. उद्या पहिला सामना तुम्हाला बघायला मिळेल. नक्कीच उद्या असोसिएशनच्या बाहेरील संघ अर्थातच भिवंडी, कल्याण, ठाणे ग्रामीण मधील संघ तुम्हाला स्पर्धेत पाहायला मिळतील. उद्या पहिली लढत आहे जय बजरंग पॉवर शेलार त्यांच्या विरोधात यशवंत स्मृती राहणार. उद्या दुसरा सामना VR पूर्णा वर्सेस स्वराज्य कशेळी. उद्याची तिसरी लढत आदर्श पडले वर्सेस कांबे स्पोर्ट कांबे आणि विहान एंटरप्राइजेस नानकरच्या विरोधात गोरसे बी. उद्याचा लॉट्स तुम्हाला नक्की बघायला मिळेल. तर मित्रांनो, उद्याही तुम्हाला एकापेक्षा एक बेस्ट टीम्स या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. तर आवर्जून जय बजरंग पॉवर शेलार चषक तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. शेवटच्या ओव्हरमध्ये काहीतरी असलेला संघ एका-एक या मॅच मध्ये पलट वार करताना दिसला. प्रेमच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या.
2:50 झालेले आहेत आणि 15 मिनिटांमध्ये बरोबर 3 षटकं तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करावे लागतील. खांडपे टीमचा कॅप्टन या गोष्टीची नोंद आपण घ्यायची आहे. बरोबर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर्स कंप्लीट कराव्या लागतील, अन्यथा एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला इनसाइड सर्कल अंतिम षटकामध्ये सेट करावा लागेल. या सर्व नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि त्या नियमांचं पालन तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे. ओमकार गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. जरीमरी खांडपे ए संघाकडून सामना करेल फलंदाज सुनील आणि त्याच्या सोबतीला बॅटर ऋषिकेश. नांदिटणे टीमकडून ही सलामीची जोडी तुम्ही पाहतायत, पप्पू 11 नांदिटणे आणि त्यांच्या विरोधात खांडपे. असा सामना. ओमकार तयार. पहिला बॉल ओमकारचा, पाठवलाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे, सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच चेंडूवरती येतोय चौकार. च्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालं ह्याच सुरुवातीची गरज आहे, कारण इथून 12 ते 13 धावा, प्रत्येक ओव्हर मागे 13 धावा किमान बनवाव्या लागणार आहेत सामना जिंकण्याकरिता. आणि पॉवर प्ले मध्ये योग्य सुरुवात. ओमकार कट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. चौकारानंतर चांगला पलटवार करतोय ओमकार. व्हेरिएशन चांगले आहे ओमकारकडे आणि तो जाणतो की कोणत्या मोमेंटला कोणती गोलंदाजी होणं, कोणत्या सिच्युएशन मध्ये कशी गोलंदाजी करायची. नेक्स्ट बॉल. सामना करेल सुनील. पुन्हा शफल होत असताना पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पकडलाय जेल. पहिला धक्का लागतोय नांदिटणे संघाला. कोणत्या प्रकारे चुकी करत नाही आणि एक फार मोठा धक्का. सुनील शेलार मैदानाच्या बाहेर गेला. पहिला धक्का लागलाय तो पप्पू 11 नांदिटणे संघाला. पहिल्या डावाचा विचार केला तर सुरुवातीला चांगला खेळ राहिला होता पप्पू 11 नांदिटणेच्या तिन्ही गोलंदाजांकडून, परंतु रोहन ज्या पद्धतीने रोहनच्या ओव्हरमध्ये धावा आल्या आणि तिथून कुठेतरी कलाटणी मिळाली, सामन्याला ऊर्जा मिळाली, ती म्हणजेच लढण्याची. जरीमरी खांडपे संघाला प्रेमनाथच्या बॅटमधून आलेल्या धावा. यानंतरचा सामना तुम्ही पाहणार आहात. येणार बोरपाडा आणि त्यांच्या विरोधात सिकंदर स्पोर्ट महापोली. या दोन संघांदरम्यान या पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आणखी एक मोठा सामना होण्याची दाट शक्यता आहे, परंतु सध्या ओमकार विकेट प्राप्त केल्यानंतर हा स्वेअर चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना धावफलक आता जाऊन पोहोचलेला आहे 5 या आकड्यावर. पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्याच्यानंतर चांगला पलटवार ओमकारचा आपल्याला बघायला मिळाला. अनिकेत शेलार नवीन बॅटर. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, समोर लॉंग ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता अनिकेतचा. स्विंग अँड मिस. बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय, डॉट बॉल. आज मॉर्निंग स्टेशनला चांगला खेळ रियांश स्पोर्ट सावे संघाचा तुम्हाला बघायला मिळाला. सेमी फायनल मध्ये त्या टीमनं नक्कीच प्रवेश केला 2 सामने जिंकत असताना. पुन्हा समोर लॉफ करायचं होतं. आणखी एक फुलर लेन, फुल अँड स्ट्रेट. आणखी एक डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय ओमकार. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल कामगिरी खरं तर फलंदाजांना करणं गरजेचे असते,
परंतु सध्या तरी गोलंदाज हावी ठरलाय. हा बॉल यावेळेला हवेत आहे. विकेट कीपर डाऊन दी बॉल आणि चांगला झेल त्या ठिकाणी पकडल्या बॅटिंग बॉल अंपायर डिसिजन. ओंकारनं दिले आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतो आणि 5ला 2 गडी बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पप्पू 11 नांदीटने टीम सुजित तात्याशेठ पाटील प्रेक्षक स्टँड आणि तेथून या सामन्याचा आनंद घेताना आमचे प्रेक्षक मायबाप जय बजरंग पावर शेलार चषकाचा आनंद या ठिकाणी घेत असताना संतोष बामा भोईर माजी क्रिकेटपटू ज्यांच्या नावानं स्टँड बनवण्यात आलंय आणि त्याही स्टँडमधून काही प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे साहेब त्यांच्या नावानं एक स्टँड तुम्ही पाहताय. तेथे भरपूर मोठ्या प्रमाणात प्रेक्षक जय बजरंग पावर शेलार चषकाचा आनंद घेत असताना त्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. जय बजरंग पावर शेलार चषक 2025 मध्ये सुस्वागतम. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी प्रेम बॉलिंग मार्कवर येतोय. प्रेमच्या बॅटमधून धावाही जबरदस्त तुम्हाला बघायला मिळाल्या. विस्फोटक खेळ त्यानं साकारला. झंझावत खेळ आपण पाहिला आणि त्याच खेळीच्या बळावरती कानपे संघाला कुठेतरी एक ऊर्जा मिळाली लढण्याची. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल भरपूर जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. स्वेअर चेंडू आहे आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या मदतीने प्रेम आपल्या षटकाला सुरुवात करतोय आणि धावा आता एका धावेच्या मदतीने वधारत असताना 6 या आकड्यावरती. दुपारचं सत्र आपण अनुभवतोय आणि आफ्टरनून सेशन मध्ये ह्या क्रीडांगणावर चांगल्या धावा होत आहेत. थोडासा कटर होता, टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा बॉल बॅटर ही तेच सांगतोय आणि विकेटमध्ये आता डबल बाउन्स पाहायला मिळाला. एखादा स्पॉट असा आहे या विकेटवर की एकाएक तिथून बॉल अधिक बाउन्स घेतो आणि एखादा स्पॉट असा आहे की या विकेटवरून बॉल थोडासा खाली राहताना दिसलाय. डबल बाउन्स आहे या विकेटवर. तो विकेट जज करणं थोडंसं कठीण झालंय फलंदाजांसाठी. स्वेअर ही बॉल पुन्हा टाकावा लागेल. आणखी एक वाईट बॉल. प्रेमचा आता इंटेंट तोच आहे की बॅटरच्या रडारमध्ये चेंडू द्यायचे नाहीये, त्याच्या बॉडीवर जायचं नाही, विकेटची गरज नाहीये. इथून डॉट बॉल आपण टाकूया आणि तोच प्रयत्न सध्या करतोय. जास्तीत जास्त बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. आता समोर लॉफ केलाय परंतु मिस टायमिंग आहे. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. झेल पकडलाय. फलंदाज बाद. लागतोय तिसरा धक्का नांदीटने संघाला. चांगला झेल त्या ठिकाणी पकडण्यात आल्या. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वरती खडे लॉफ करण्याचा प्रयत्न होता. झेल स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आणखी एक धक्का लागलाय. 7 धावा फलकावरती असताना तिसरा धक्का पप्पू 11 नांदीटने संघाला लागत असताना येणारे 16 बॉल 46 धावांची आता गरज आहे. समीकरण हळूहळू तर कठीण होत चाललंय. जरी बरी कानपे ए संघाने आता इथून मजबूत पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. नवीन बॅटर ऋषिकेश. खरं तर एक ऋषिकेश ऑलरेडी आउट झाले आणि आता आणखी एक ऋषिकेश आता मैदानामध्ये एंटर होतोय. ऋषिकेश सुतार आता मैदानात एंटर झालाय. रिस्पॉन्सिबिलिटी दाखवावी लागेल. एका बाजूला मयूर सुतार आहे. मयूर सुतार आणि ऋषिकेश सुतारला इथून नांदेडने संघासाठी चांगला खेळ साकारावा लागेल. चला वेळेबद्दल आता अंपायर देखील वॉर्न करतायत. खांडपे टीम लक्षात ठेवा.
पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय अलॉंग द ग्राउंड. बॉल येतो वायडिश लॉंग ऑनला. एकच धाव. सिंगल स्ट्राईक रोटेट करत असताना धावसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे गेलेली आहे. 8 या आकड्यावर 8 ऑन द बोर्ड. खांडपेची स्पर्धा देखील तुमच्या भेटीशी येते दिनांक 30, 31 आणि 1 जानेवारी. नवीन वर्षाची नवीन भेट खांडपेच्या वतीनं तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आवर्जून तुम्ही संपर्क साधू शकता. ओ यावेळेला पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल सिक्स आहे. कडक शॉट. याच फटक्यांची गरज आहे. मयूर सुतार या फटक्यांसाठी ओळखला जातो आणि काय खेचलाय बॉल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा टावरिंग सिक्सर. याच षटकारांची या सिक्सरची गरज आहे. नितांत गरज आहे. हा सामना जिंकायचा असेल तर नांदिटणेकरांना. धाव फलकावरती या सिक्सरच्या सहाय्यानं आता 14 वर जाऊन पोहोचल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना प्रेमला सफलता मिळाली आहे, परंतु प्रेमच्या विरुद्ध धावा येत आहेत. हे महत्वाचं राहिलंय नांदिटणे संघासाठी. कारण 2 अवांतर धावा देखील प्रेमनं खर्च केला. एक षटकारी त्याच्या विरोधात आलाय, म्हणजे रन्स कुठेतरी त्याच्या विरुद्ध येत आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे तेवढा कंट्रोल नव्हता. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये मिड विकेटला. एक धाव घेण्याची वेळ होती आणि एका धावेने स्कोर पुढे गेला धाव फलकावरती. 15 धावा. खर तर 2:50 हा डाव सुरू झाला आणि आतापर्यंत दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3:02 झालेले आहेत, म्हणजे 12 मिनिटे आतापर्यंत आपण घेतलेत. लक्षात ठेवा. जागा बदलली आहे. लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत, त्यांच्या आवाक्या बाहेर. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. येतोय सिक्सर. आणखी एक धमाका. फटका होता, काय टायमिंग होते या फटक्या मागे. लाजवाब. बॉलला सरळ भिरकावून दिले. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा क्लासिकल सिक्सर. 2 षटकांचा खेळ संपन्न झाल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 ला 3 गडी बाद. पप्पू 11 नांदिटणे. दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून आलेले हे सिक्सर आता दोघांचा आत्मविश्वास आणि संघाचा आत्मविश्वास वाढवताना दिसत आहेत, कारण येणारे 12 बॉल शिल्लक. अजूनही सामना जिंकण्याकरिता 32 धावांची गरज आहे. काही घडू शकतं. बरोबर आता 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करावं लागेल. बारा बॉल शिल्लक आणि आता इथून 32 धावांची आवश्यकता आहे गोलंदाजी करण्यासाठी. तिसऱ्या षटकामध्ये कुणाल बॉलिंग मार्कवर येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. कुणालचा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा होता. हॅमर करण्याचा प्रयत्न. मयूर सुतार स्ट्रायकिंग एंडला होता आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. मयूर सुतार आणि ऋषिकेश सुतार, सुतार बंधूंची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. खांडपेच्या विरुद्ध आता जर हा सामना जिंकायचा असेल तर या सुतार बंधूंना चांगला खेळीतून साकारावा लागणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर 22 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 22 रन्स. कुणाल फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता. इथे काय घडलंय. बॉल मागे निघून चाललाय. विकेट कीपर नाराज आहे. बॉल सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
बॉल आणि या 4 धावा एकूण 5 धावा स्कोर कार्डवरती आता जोडल्या जात आहेत. धावफलक आता 27 या आकड्यावरती कुणालकडनं झालेली चुकी. या पुढचा बॉल असेल फ्री हिट. स्विंग अँड मिस स्प्रिटचा बॉल होता. ऑन साइडला फुल करण्याचा प्रयत्न होता, खेचायचा होता ऑप्शनच्या बाहेरून, परंतु यावेळेला आता चांगली लाईन आणि चांगला पलटवार कुणालच्या वतीनं. डॉट बॉल कुठेतरी का वेगळा करण्याचा प्रयत्न केला होता, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि तेथे लाईन पूर्णपणे मिस केली होती. 27 धावा धावफलकावर. पुढचा बॉल कुणाल. तो कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, फुल टॉस पीक केला आणि पाठवलं बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय सिक्सर. षटकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि आता ऋषिकेश सुतार काय खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त. आता इथून असं वाटू लागले की मॅच विनिंग नॉक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते की काय. कुणालच्या विरुद्ध धावा वेगाने येत आहेत. धावफलक आता जाऊन पोहोचले. धावफलकावरती 33 धावा, 33 रन्स. 20 धावांची गरज. 10 चेंडू शिल्लक. मॅच मध्ये कमबॅक केलाय. पुन्हा ये भी जाएगी मैदान के बाहर. स्लॉग हिट. आणखी एक कडक बेधडक दे दणका षटकार. काय बॅटिंग करतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा सिक्सर तुम्हाला पाहायला मिळाला. एक तुमारी एक कमारी. डॉट बॉल आल्यानंतर 2 सिक्सर तुम्हाला बघायला मिळाले. धावसंख्या धावफलकावरती 39. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्याकरिता 14 धावांची गरज आहे. इक्वेशनचा आपण जर विचार केला, समीकरणाचा आता विचार केला तर आता फलंदाजी करणाऱ्या नांदिटेच्या बाजूने आता हे समीकरण झुकलेलं दिसतंय आणि हळूहळू आता टाळ्यांचा गजर होऊ लागलाय. जो नांदिटे संघ सुरुवातीच्या ओव्हरमध्ये पूर्णपणे शांत होता, त्या नांदिटनेकरांनी आता आनंद नक्कीच साजरा केलेला आहे. अगदी एक शॉर्ट लेगला फिल्डर सेट करण्यात आला दबाव वाढवण्यासाठी. 8 बॉल 14 ची गरज. ओमकारला त्या ठिकाणी सेट करण्यात आले. अगदी टेस्ट क्रिकेटमध्ये शॉर्ट लेग असेल, सिली मिड ऑफ असेल, अशा प्रकारची फिल्डिंग आपण पाहतो आणि तसा एक क्लोज फिल्डर आता सेट करण्यात आलाय. बघा वेळ ऑलरेडी तुमची जास्त झालेली आहे, लक्षात ठेवा. 2:50 ला तुमचा डाव सुरू झाला आणि आता वाजले जवळजवळ 3:08. 18 मिनिटे तुम्ही घेतलेले आहेत ऑलरेडी. हो, यावेळेला चिप केलाय हवे त्या बॉल. मिस टायमिंग. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. फायनली विकेट मिळाली आहे. ज्या विकेटची नितांत गरज होती तो खेळाडू मात्र जल स्वरूपामध्ये बाद होतोय. ऋषी डगआउट. करण्याचा प्रयत्न होता. कव्हर्स बाउंड्री लाईन क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे प्रॉपर टायमिंग करू शकला नाही आणि झेल स्वरूपामध्ये त्या ठिकाणी खेळाडू बाद झाला. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. नितेश. 7 चेंडू आणि आता 14 धावांची गरज. नितेश मैदानामध्ये एंटर झालाय. हळूहळू आता या मॅच मध्ये असं वाटू लागले की हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. जसं की मध्ये एक चांगला कॅमिओ आपल्याला बघायला मिळाला ऋषिकेश आणि मयूरच्या बॅटमधून. चांगली भागीदारी आपण पाहिली आणि फायनली आता ऋषिकेश पास झाल्यानंतर कुणालने सुटकेचा श्वास घेतला असावा, कारण त्याच्या विरुद्ध तो तुटून पडला होता. 7 बॉल
14 धावांची गरज. ओव्हर द विकेट कुणाल ओव्हर पिच बॉल आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु त्याच्या आवाक्या बाहेर हा चेंडू होता. आणखी एक सिक्सर आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल शिल्लक. 8 धावांची गरज. आइंदा से मेरे खिलाफ बगावत की मग लक्षात असू द्या की आता नियमांप्रमाणे एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला 38 सर्कलमध्ये सेट करावा लागेल. 21 मिनिट तुम्ही 3 ओव्हरसाठी घेतलेले आहेत. अंतिम षटकासाठी मला वाटतं मोहित पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता असेल. अगदी क्लोज फिल्डर त्या ठिकाणी ओमकारला सेट केलं परंतु जरूर त्याचा कोणत्याही प्रकारे दबाव न घेता आल्या आल्या नितेश शेलारनं ते षटकार मारला. पप्पू 11 नांदेडने संघाचा विचार केला तर बॅटिंग लाईनअपमध्ये भरपूर खोली आहे. डेप्थ पर्यंत बॅटिंग लाईनअप आहे. 6व्या ते 7व्या क्रमांकाचा बॅटर येऊनही चांगली बॅटिंग करू शकतो आणि सध्या तो खेळ त्यांच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाला. 6 मध्ये 8 करायचे आहेत. मोहितच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. मोहित पाटील इथून मनमोहक कामगिरी करणार का, आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देणार का, ही चर्चा आता सुरू झाली आहे. चला सामना सुरू करायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर मयूर. मिड ऑफ सर्कल मध्ये कवचा फिल्डर. पॉइंटचा क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय 38 सर्कल मध्ये. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि अगदी शॉर्ट लेगला एक फिल्डर सेट करण्यात आला. 6 बॉल 8 धावांची गरज. पहिला बॉल फुल टॉस. सातत्याने फुल टॉस आले आणि त्या बॉलला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 6 धावांकरिता सिक्सर. फक्त 2 धावांची गरज. क्षणात होत्याचं नव्हतं झालेलं आहे. हा खेळ मित्रांनो क्रिकेटचा आहे. चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. छोट्या छोट्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. प्रेमनाथच्या ओव्हरमध्ये सुरुवात जी केली तदनंतर कुणाल आणि तदनंतर आता आपण पाहतोय मोहितच्या विरुद्ध देखील सिक्सर आलाय. 5 चेंडू 2 धावांची गरज. मोठा रनचेस आपल्याला पप्पू 11 नांदेडने टीमच्या वतीनं पाहायला मिळालाय. 5 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मोहित तयार. राऊंड द विकेट. ओ पुन्हा बाउन्सर हुक केलाय. हा विजयी फटका, विजयी षटकार येतोय मयूर सुतारच्या बॅटमधून आणि हा सामना इथे जिंकलाय पप्पू 11 नांदेडने संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन पप्पू 11 नांदेडने अँड हार्ड लक टीम जरीमरी खांडपे. मयूर सुतार ज्यानं अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. मयूर आपण यायचं आहे आणि लगेचच सिकंदर स्पोर्ट महापोली त्वरितच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. NR बोरपाड्याच्या विरुद्ध सिकंदर स्पोर्ट्स महापोली असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. आणखी एक मोठी लढत मित्रांनो तुमच्या समोर येते. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जय बजरंग पावर शेलार चषक. मयूर सुतार आपण थोडं फास्ट आहे. सामनावीराचा पुरस्कार त्याला दिला जाणार आहे. जबरदस्त खेळ, अष्टपैलू खेळ त्याच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाला. पप्पू 11 नांदेडने संघाला विजय करून देण्यामागे सिंहाचा वाटा ज्यानं उचललाय.
या ठिकाणी मयूर सुतारला सामनावीराचा पुरस्कार दिला जात आहे. पंकज पवार यांच्या शुभाशय पुरस्कार आपण या ठिकाणी प्रदान करतोय आणि तदनंतर आणखी एक मोठी लढत मित्रांनो तुमच्या समोर जेथे सिकंदर स्पोर्ट महापोली won the toss and they have decided to ball first here against team Yanar Purpada. झरीमरी कानपे संघाचा एक प्रतिनिधी आपण संपर्क साधायचा आहे. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा येणार बोरपाडा टीम. अगदी आता यानंतर वेळेनुसार आपल्याला शेड्यूल कंप्लीट करायचं आहे. दॅट्स वाय सातत्याने आम्ही तुम्हाला विनंती करतोय, सूचना करतोय. हळूहळू प्रेक्षक वर्ग देखील आता मोठ्या प्रमाणात तुम्हाला बघायला मिळालाय. कारण आजही सिनियर संघांचा पूल तुम्ही पाहतात. या परिसरामधून एकूण सिनियरचे 20 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण बघितले. टोपनर सलामीवीर टाळ्यांच्या गजरामध्ये येणार बोरपाडा संघाच्या एंटर होत असताना हे फ्लेक्स या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला मुलाचं सहकार्य केलं त्या सर्वांचा मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. चला आता इथून बरोबर स्टॉप वॉच आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आमचे स्कोरर आता या ठिकाणी सुरू करतात. टायमर तुमचा सुरू झालेला आहे. सलामीची जोडी बिंदास लसणे आणि त्याच्या सोबतीला बॅटर रवी धुमाळ. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय आणि षटक क्रमांक पहिला घेऊन मार्ग सोयल गोलंदाज आकाश. बॉलिंग मार्कवर आकाश परिहार. महापोली एक्सप्रेस जबरदस्त गोलंदाजी या संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली सातत्यानं आणि आकाश बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामना करेल बॅटर रवी धुमाळ. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल यावेळेला हवेत मिड ऑफला बीट केलाय. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेचा योग्य वापर. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल बॉडी लाईनच्या बाहेर येतोय. पहिल्याच चेंडूवरती क्लासिकल चौकार. सुपर टायमिंग क्लासिकल फटका आपल्याला बघायला मिळाला. परंतु यावेळेला चांगला लाईन बॉल ऑप्शनच्या बाहेरचा होता. कट करण्याचा प्रयत्न. हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. चौकारानंतर पलटवार करत असताना आकाश परिहार. बरोबर आपण पाहतोय की या ठिकाणी 3:18 पहिला बॉल डिलिव्हर झालाय आणि बरोबर येत्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं ही पूर्ण करावी लागतील. शफल झालाय. ऑन साइडला खेचलाय बॉल. पूल करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे आणखी एक चौकार येतोय. या ओव्हर मधील दुसरा चौकार धुमाळच्या बॅटमधून.